आधीपासून देखील मठ होता. स्वामींचं स्थान दत्तमठी होती इथे आणि पण ते इंग्रजांचे युद्ध झाले त्याच्यामुळे ती लोप पावलेली. आणि मग 1960 मध्ये स्वामींनी स्वतःहून त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की इथं माझं स्थान आहे, इथं औदुंबर आहे, दत्तगुरू आहेत आणि इथं मी स्वतः राहतो असं स्वामींनी सांगितलं. मग इथे मठ बांधण्यात आलं. महाराष्ट्र भावांना पुन्हा एकदा आपला मराठी तुमचं स्वागत. आपण जस्ट आता चालू पनवेलला श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. लास्ट टाइम आपण गेलो होतो पलटदरीला श्री स्वामी समर्थ मठामध्ये आणि तिथे जेव्हा एक निवेदन केलं होतं समर्थांच्या चरणी आणि ते निवेदन आपल्या रविवारी केलं होतं, ते एक सोमवारी पूर्ण झालं आणि खूप सांगायचं म्हणजे झालं की 2 महिन्यापासून ते पेंडिंग होतं काम, ते माझं सोमवारी लगेच झालं. आणि तुम्ही आपलं पूर्ण कुठली लोकेशन असो किंवा कर्जत लोकेशनमध्ये असो किंवा इतर कुठे असो स्वामी समर्थ मठ किंवा मंदिर असो तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण तिथे जाण्याचा प्रयत्न करू, कुठल्याही जागा आपण ब्लॉग शूट करू आणि आपण बाकीच्यांना दाखवू तिथे पूर्णपणे. आणि आता जस्ट चालू आपण पनवेलला आणि ते कसं जायचं तेही तुम्हाला दाखवतो. आणि आता ब्लॉग कंटिन्यू करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला तुम्ही विसरू नका. चला गाईच. आता आपण लागले पनवेल रोडला, मुंबई पुणे एक्सप्रेस आहे आणि आपण चाललं गावदेवी पाडा. तिथे श्री स्वामी समर्थांचं मठ 400 वर्षापूर्वीचं जुने होते, त्यानंतर नवीन 1960 स्थापन झाले. आणि आता सुस्थितीमध्ये मंदिर आहे. खूप छान प्रकारे असं मंदिर आहे, तर तुम्ही नक्की बघा, तुम्हालाही आवडेल. आपला ब्लॉग कंटिन्यू करा. आता आपण पोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये. महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता पुढे निघालो. आता इथून आपल्याला सरकन मारून सरळ जायचं आहे आपल्या गावदेवी पाडाकडे. चला. स्वामी समर्थ जसं आपण फायनल आपल्या लोकेशनवरती पोहोचलो आपण. आणि जर तुम्हाला इथे यायचं असेल तर पनवेलला तुम्हाला यावं लागेल आधी, त्यानंतर दांडे वगैरे लागेल. तुम्ही तिथून तुम्हाला लेफ्ट मारून सीधा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. तिथे आल्यानंतर तुम्हाला राईट मला यावं लागेल. तिथून गावदेवी मंदिराचं तुम्ही मॅपवर टाका किंवा श्री समर्थ मठ पनवेल टाका, तरी तुम्हाला या लोकेशन पहिला आल्यानंतर तुम्हाला दिसेल गावदेवी मंदिर. त्यानंतर बॅक साईडला आपलं श्री स्वामी समर्थांचं मठ आहे. तिथं आपण जस्ट चाललो आहे आणि आता जस्ट काकीन करून आपण त्यांच्यासाठी फूल आणि नारळ घेऊन जाऊ आपण आणि दर्शन घेऊन आल्यानंतर परत एकदा काकींना भेटू. आणि आपण काकींना विचारू की तुम्ही इथं कधी बसून आहेत आणि ते आल्यानंतर आपण इथून आपला घरचा रस्ता पकडू. श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ गावदेवी पाडा पनवेल. आता आपण फायनली पोहोचलेत गाईच. आता आपण आतमध्ये जाऊ मंदिराच्या इथं. मंदिराच्या आतमध्ये येताच स्वामींचे दर्शन होते. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. हे वाक्य ऐकलं किंवा वाचलं तरी एक नवीन ऊर्जा मिळते. श्री स्वामी समर्थ. 1960 स्थापन केलेले श्री स्वामी समर्थांचं मंदिर. श्री स्वामी समर्थ. आता आपण जाणून घेऊया मंदिराबद्दल थोडीशी माहिती. तुझं नाव का मित्र? दीप अमृत म्हात्रे. दीप अमृत म्हात्रे. अमृत म्हात्रे. या मंदिराबद्दल थोडी आम्हाला माहिती हवी, तुम्ही सांगू शकता जरा? म्हणजे मठ आधीपासून आहे 1960 पासून. मठ 1960ला मठाची स्थापना केली. तो नाना महाराजांचा फोटो आहे. आमचे गुरु सुधाकर खरत, त्यांना आत्ताच प्रगट दिनाच्या दिवशी 108 थानापती महंत पदवी बहार करण्यात आली. तर त्यांच्या गुरूंनी 1960 हा मठ बांधलेला. आधीपासून या जागी आधी गाईचा गोठा होता, घर नव्हतं, गाईचा गोठा होता. आणि हे आहेत ना घरत, त्यांचं घर होतं. त्यानंतर स्वामींचं दृष्टांत झालं आणि मग इथं हा औदुंबराचं झाड आहे, तिथं स्वामींचं स्थान आहे, तिथं स्वामींचे चरण पण आहेत, पायाचे चिन्ह आहेत. मग त्यांना दृष्टांत झाल्यावर मग हा मठ बांधला 1960. हां, पण काही काही जण सांगतात की याच्या आधीपासून देखील मठ होता. स्वामींचं स्थान दत्तमठी होती इथे आणि पण ते इंग्रजांचे युद्ध झाले त्याच्यामुळे ती लोप पावलेली. आणि मग 1960 मध्ये स्वामींनी स्वतःहून त्यांना स्वप्नात येऊन सांगितलं की इथं माझं स्थान आहे, इथं औदुंबर आहे, दत्तगुरू आहेत आणि इथं मी स्वतः राहतो असं स्वामींनी सांगितलं. मग इथे मठ बांधण्यात आलं. आमचे गुरु आधी व्यावसायिक होते, पण नंतर मग त्यांना त्यांच्या गुरूंनी म्हणजे नाना महाराजांनी सेवेमध्ये आणलं आणि मग ते इथे आता ह्या पदावर गुरुपदावर बसलेत. आणि आमचे गुरु आहेत, आम्ही भाग्यवान आहोत की आम्हाला असे गुरु भेटलेत. आणि ते दर शनिवारी इथे बसतात, म्हणजे लोकांचे प्रश्न देखील सोडवतात. खूप छान प्रकाराची माहिती सांगितली. आपल्याला न माहिती असलेलं आपलं माहीत भेटलं. आम्हालाही सुद्धा माहीत नव्हतं की पनवेलमध्ये इथं असं मठ आहे. असं एक मठ आहे पण मुंबईमध्ये जरा गुरु परंपरा लागते. तुम्ही जर फोटो बघितला
आई आतमध्ये पादुका पण आहेत. पाहिलं तुम्हाला जर पाहिलं. बघितलं ते बघून असेल. आलं पाहिलं हां, पूर्ण फोटो जुनं फोटो पाहिले पण नवीन हो, फोटो लावले नवीन पण गुगलवर पण खूप फोटो आहेत. पाहिलं मी ते बघूनच इथे आले हो, तेव्हा खूप टायमाला जुनं छोटे आहे. फोटो पाहिलं म्हटलं बघा छान खूप वाटलं जुनं म्हटलं मठ आहे. हां. आणि गुरु परंपरा लाभली म्हणून मुंबईमधलं असं एकच मठ आहे ज्याला गुरु परंपरा लाभली. अच्छा आपण लास्ट संडेला गेलो होतो फलझरी मठामध्ये आणि आता जस्ट आता आपण पनवेलमध्ये आलेत. खूप छान अशा प्रकारे आपल्याला माहिती सांगली मठाबद्दल. पुन्हा एकदा नाव विचारायचं नाव का बोलला? दीप अमृत म्हात्रे. दीपने खूप छान प्रकारे अशी माहिती सांगितली आणि आता आपण जस्ट जाऊ बाहेर आणि त्या काकींना विचारू मंदिराबद्दल थोडंफार. आणि एवढं सर्व माहिती ऐकून खूप मन प्रसन्न झालं आणि स्वामींकडे मागितलेलं कुठलंही मागणं अजून परत पूर्ण आलं असं नाही झालं. लास्ट टाइम रविवारी मी इथं समर्थन मंदिरामध्ये गेलो होते, तिथे मी निवेदन केलं. ते मला 2 महिन्यापासून माझं काम पेंडिंग होतं, ते मला लगेच सोमवारी ते माझं काम कम्प्लिटली झालं आणि ते 11 तारखेला जॉईनिंग पण त्याचं आहे. त्यामुळे अजून कुठे इथं कुठे मठ असू शकतील ते आपल्याला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की, आणि त्यांना आपण जाऊन तिथे भेट देऊ. चल आणि स्वामींचं केलेलं कधी वाया वाया जात जात नाही, नाही. खरंय. ते कोणतीही सेवा करा ते फल देतात. फल देतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जस्ट आता आपण स्वामींचं दर्शन घेऊन बाहेर आलो. खूप मन प्रसन्न झालं आणि दीप म्हात्रेने खूप छान प्रकारे अशी माहिती सांगितली मंदिराबद्दल. ते ऐकून मन भरून आलं. तुम्ही नक्की या स्वामीचं दर्शनासाठी आपल्या पनवेलमध्ये एक छान प्रकारचं जुनं मंदिर 1960मधलं कालामधलं आपलं मंदिर आहे आणि त्याने नक्की तुम्ही भेट द्या आणि स्वामींचं दर्शन घ्या. आणि जे काय असेल तुमच्या संकटाचं स्वामींना सांगा, ते स्वामी नक्की तुमच्या इच्छा पूर्ण करतील. आणि जस्ट आता आपण आहेत हा गावदेवीचं मंदिर आहे. त्या गावदेवीच्या मंदिराचं बॅक साईडला काही स्वामी समर्थाचं खूप छान प्रकारचं मंदिर आहेत. आणि आता जाऊन अजून काका आपलं काही 2 शब्द अजून सांगणार आहेत, त्यांनाही काकांकडून आपण मंदिराबद्दल जाणून घेऊ. चला गाईच दाखव जरा शूट. श्री स्वामी समर्थ. काका जरा आपल्याला मंदिराबद्दल 2 शब्द सांगा. ते पहिले होती तिथं, आता महाराज आहेत ना मठ, तिथं शेंकळी यांचा बेडा होता, शेंकळी होती ते भक्ती मार्गामध्ये लागले ना, भक्ती मार्गामध्ये मग अशी तिथं वाचन होतं. तिथं औदुंबाचं झाड पहिले आला. पाहिलं होतं. हां, पहिले औदुंब झाडा मग असे ते प्रकट झाले. ते स्थान आहे 400 वर्ष स्थान आहे. ते भक्ती मार्गामध्ये लागले तेव्हा ते स्थान वरती आलेलं. तिथं दर्गा पण आहे थोडा. पाहिलं ते छोटं. हां, आहे ना दर्गा, तो पहिला स्वामींच्या आजपासून दर्गा आहे. हां, असं ते वाढत गेलं. सेवकरी होते सगळे, त्यांनी हातभार लावला. ते घरातले होते, त्यांचे कुटुंब होते, ते पण हातभार लावला. तसं वाढत गेलं. तर त्यांची स्थापना नाना महाराज परसमीत केली, स्वामींची स्थापना. ते मागे आमचे गुरु आहेत त्यांनी स्थापना केलेली. हां, आणि ते वाढतच गेलं. मग एवढं वाढलं ना हिशोबाच्या बाहेर. आणि तुम्ही कधी असून इथे जाता सेवेसाठी? मी 93 पासून स्वामींचं करायला लागलो. स्वामींच्या कृपेने माझे सिगरेट सुटले, दारू उचलून सगळं, मच्छी मटण सगळं सुटलं स्वामींच्या कृपे. मी अजून स्वामींचंच करतो. सगळं तिथे सेवा बिवा करायचो, मनोपासून सेवा सगळे भक्त करतात, आम्ही पण करायचो. असे काळासर आम्ही हे केलं. स्वामींकडे मागली कुठलीही गोष्ट अशी भेटली ना असं होऊच शकत नाहीये. स्वामींचा मागायचं स्वामी ऑटोमॅटिक करतात तुमचं. मागण्याने काय सगळं तुम्ही पण देऊ शकता. आपली सेवाचं स्वामी ऑटोमॅटिक फल कुठल्या तुमच्या रूपात देणार. अच्छा, बरोबर. हां, तुम्ही सेवे करत राहा, सेवेचं तुम्हाला फल नक्की भेटणार. आणि त्यांना ते अंतर स्वामी आहेत, त्यांना मागताना माहिती आहे काय पाहिजे काय नाही. काय नाही ते मनातलं ओळखतात बरोबर माणूस. अच्छा काकी, तुम्ही काय बोलू शकता 2? मी नाही, तेच तिथं होते ना, अच्छा. म्हणून तुम्हाला कळलं. अच्छा अच्छा कारण मी आले 2000. अच्छा त्या तुम्ही अगोदरपासून तेही सेवा ते 400 वर्ष स्थान आहे आत्ताचं नाही. अच्छा बापरे. म्हणजे मॅक्झिमम तुम्ही बघू शकता की 400 पूर्वीचं आपल्या मंदिराचं पूर्ण हिस्ट्री आहे. आणि तुम्ही नक्की या मंदिराला व्हिजिट द्या, दर्शन घ्या. आणि खूप छान प्रकारे असं काकांनी आपल्याला मंदिराबद्दल माहिती सांगितली. श्री स्वामी समर्थ. आता जस्ट आपण जाऊ गावदेवी मंदिराचं दर्शन घेऊ आणि आपल्याला थोडंसं पनवेलमध्ये काम आहे ते पूर्ण करू आणि त्यानंतर आपण घरी जाऊ. मंदिराच्या आतमध्ये येतच मन खूप प्रसन्न झालं. खूप छान प्रकारे वातावरण आहे. तर जस्ट तन्मय पुढे गेलं दर्शन घ्यायला. आता मी जातो दर्शन घेऊन आणि आपण पुढे जाऊ. आई गावदेवी मातेचा जय. आईचं दर्शन घेऊन आईच्या चरणी एकच प्रार्थना केली, पुन्हा एकदा नक्की भेट लवकर होऊ दे. कारण आजचा हा व्हिडिओ खूप जणांना शेअर करा की 400 वर्षापूर्वीचं आपलं श्री स्वामी समर्थांचं मठ एवढं खूप छान प्रकारे आहे आणि ते भरपूर जणांना माहीत नाही. ते
आपल्या ह्या व्हिडिओद्वारे सर्वांना माहीत व्हावं यासाठी तुम्ही प्रत्येकाने शेअर करा आणि कानकोपऱ्यामध्ये सर्व स्वामी भक्तांना पोहोचते आणि त्यांना तिथे येऊ द्या दर्शनासाठी. आणि हा मागचा बघू शकता तुम्ही पूर्णपणे हा व्ह्यू आपला 17 दिवस पूर्ण आपला बॅक साईडला पूर्ण सह्याद्रीचं पूर्ण विशालगड आणि त्या आहे आपला प्रबलगड. आणि हा आजचा मी फर्स्ट आपण गेलो होतो पलझरीला, नाताला, पनवेलला. तर नेक्स्ट टाईम कुठे जाऊ ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या इलाक्यामध्ये कुठे श्री स्वामी समर्थाचं मंदिर असेल किंवा मठ असेल ते तुम्ही लोकेशन द्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण नक्की तिथे नेक्स्ट संडेला जाऊ. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री समर्थ लिहायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो आणि कारण मराठी यूट्यूब चॅनल नक्की तुम्ही सपोर्ट करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. जर चॅनल कोण नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.